विवास नमस्ते। आज आपण आलेलो आहोत येरवड्याच्या बनगार्डन ब्रिजवर। हाच तो ब्रिज जो बाकीच्या पुणे सिटीला कनेक्ट करत आहे आणि इथे एक मोठी समस्या निर्माण झालेली आहे आणि ती समस्या सगळ्यांसमोर आणणारे आहेत येरवड्याचे सामाजिक कार्यकर्ते व काँग्रेसचे उपाध्यक्ष सचिन भोसले। त्यांनी एक समस्या समोर आणलेली आहे। चला जाणून घेऊया त्यांच्याकडनं ती समस्या काय। ती समस्या म्हणजे हा जो येरवड्याचा मुख्य ब्रिज आहे बनगार्डन ब्रिज जो बाकीच्या सिटीला कनेक्ट करतो, तिथं मोठं भगदाड पडलेलं आहे। तिथं अक्षरशः तिथल्या आतले सले बाहेर आलेले आहेत आणि इथून जेव्हा हेवी व्हेकल चाललेत तर तिथून हा रस्ता गदागदा हलत आहे। या समस्याबद्दल आपण त्यांच्याशी सविस्तर बातचीत करून जाणून घ्या। सचिन जी, ही समस्या तुमच्या समोर कधी आली की रस्त्याला खड्डा पडलाय, ब्रिजला खड्डा पडलाय? हे गेल्या 5 दिवसापूर्वी ह्या रस्त्याला खड्डा पडला होता, पण आमचे मित्र मनोज शेट्टी आणि आम्ही मिळून प्रशासनाला फोन केले, प्रशासनाच्या रोड डिपार्टमेंटला फोन केले की हा रस्ता दुरुस्त करून द्यावा त्वरित, कारण अपघात होण्याची शक्यता आहे। आणि त्यावेळेस इथं मोठा खड्डा पडला होता, भगदड पडला होता। तर प्रशासनाचे लोक आले, त्यांनी दुरुस्त केलं 5 दिवसापूर्वी, अगदी 5 दिवसापूर्वी। आणि काल जर परिस्थिती बघितली असती तुम्ही, आज परिस्थिती बघितली तर हा परत एकदा तसाच रस्ता झालेला आहे। या रस्त्याचा मेन मुद्दा असा आहे की हा जो आहे हा पुण्याला जोडणारा पूल आहे, पण हा जो पूल आहे हा 20-25 वर्षापूर्वीचा पूल आहे। तुम्ही बाजूला बघू शकता, ब्रिटिशकालीन पूल आहे। तो पूल अजून उभा आहे तसाच्या तसा, पण हा 20-25 वर्षात जर पूल असा खराब होतोय तर ह्या पुलामध्ये भ्रष्टाचार झाला असं मला वाटतं। नाही तर भ्रष्टाचार झाला सचिन जी, पण 5 दिवसापूर्वी रस्ता त्यांनी बनवून घेतलं आणि 5 दिवसात एवढा मोठा अजून खड्डा पडला। 5 दिवसात त्यांनी दुरुस्त केलं, पण हेवी व्हेकल गाड्या गेल्या, हा तो पूल गाड्या जाण्यासाठीच आहे। पण त्यांनी काय केलं की रस्त्याला जसा खड्डा भरतो आपण तसा खड्डा भरलेला आहे। तुम्ही ह्याच्यामध्ये बघू शकता, इथं पोते टाकलेले, चक्क पोते टाकलेत, पुष्टा टाकलाय हे बघा। आणि हे बघा इथं पोते आहेत, म्हणजे ही जी भर आहे, लाकडाचे तुकडे भर टाकली। आणि हे जे रॉड आहेत हे जुने रॉड आहेत। तर हे जे प्रशासन आहे ह्या खड्ड्यांमध्ये बी भ्रष्टाचार करते। आमची अशी मागणी आहे की हा जो पूल आहे हा हेवी व्हेकल साठी बंद व्हावा, कारण जर गाड्या गेल्या आणि पूल जर पडला तर नागरिकांच्या जीवाला धोका आहे। आणि प्रशासनाला आम्ही जर बोललो तर काय अधिकारी असं म्हणतात की बाबा कोण मेलंय का तिकडे, का अपघात झालाय का। आम्ही म्हणतो की अपघात होण्याच्या आधीच हे तुम्ही दुरुस्त करावं। सचिन जी, तुम्ही म्हटले की लवकरात लवकर ह्याला दुरुस्त करावा। जर का तुमची ही मागणी पूर्ण नाही झाली तर तुमचं पुढचं पवित्र काय असेल? आमची जर मागणी पूर्ण नाही झाली तर त्या अधिकाऱ्याला दोषी ठरवावंच आणि आम्ही रस्ता रोको करणार आहे। कारण हा जो रस्ता आहे हा पुण्याला मेन जोडणारा रस्ता आहे। तुम्ही बघू शकता की हेवी व्हेकल बऱ्याच गाड्या वडगाव शिरीहून, विश्रांतवाडीहून, आळंदी रोडून हा जो मेन रोड आहे, ह्या जर मेन रोडची दुरुस्ती नाही झाली आणि एखादा माणूस जर गेला, माणूस जर मेला तर प्रशासनाला जबाबदार धरणार आहे आम्ही। कारण प्रशासन ही उडवडूची उत्तरं ऐकण्यापेक्षा आम्ही आंदोलनच करू असं आम्ही म्हणतो। तर नक्कीच हा जो मुख्य रस्ता आहे बनगार्डन ब्रिजचा, जो हा रस्ता आहे ज्याच्याकडनं आपण बाकीचे पुणे सिटीला कनेक्ट होतो, तिथंच भगदड पडले, तिथं सिव्हिलियन रिस्क झालेला आहे। अक्षरशः हा ब्रिज पडू शकतो अशी काहीतरी भूमिका सचिन भोसले यांनी घेतलेली आहे। आणि जर का लवकरात लवकर हा रस्ता, हा ब्रिज दुरुस्त करून घेण्यात नाही आला तर आम्ही आंदोलन करू असा काहीसा पवित्रा सामाजिक कार्यकर्ते सचिन भोसले यांनी घेतलेला आहे। न्यूज.साठी मी जोहेब शेख, पुणे।